हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आणि कल्याणमध्ये देखील खूप थंडी पडलेली आहे आणि सकाळी सकाळी अंश इथे घर घर खेळत आहे। तर त्याला असं टेंट हाऊस आम्ही विकत घेतलेला आहे आणि तो चला बघूया काय खेळतोय आतमध्ये। मे बी तो काहीतरी स्वयंपाक बनवत आहे। हां, इथे तो कुकिंग करत आहे आणि या पॉपी घेतलेल्या आहे आणि तो कपमध्ये टाकत आहे। तर तो सकाळी सकाळी मस्त आपल्या टेंट हाऊसमध्ये जाऊन एन्जॉय करत आहे। अंश, खाऊ काय आहे? खाऊ पिलू, खाऊ काय बनवतोय? आणि खरंच थंडी खूप वाढलेली आहे आणि आज सकाळीच माझी खूप धावपळ चाललेली होती, कारण आज अंशच्या शाळेमध्ये देखील क्रिसमस पार्टी आणि न्यू इयर पार्टी होती, म्हणून मला सकाळी पटापट सगळं आवरून घ्यायचं होतं आणि याला तयार करणं खूप अवघड असतं आणि अजून त्याला शाळेत 8 दिवस देखील झालेले नाही आहे, म्हणून तो जास्त रुळलेला नाही आहे आणि शाळेत जाताना तो खूप नाटके करतो। तर आता मी त्याला प्ले गार्डनमध्ये टाकलेलं आहे। तर कसं बसं मी त्याला तयार करून आता इथे रेड कलरचा शर्ट आणि मला एक व्हाईट कलरची पॅन्ट हवी होती, पण ती आता अवेलेबल नसल्यामुळे त्याला मी अशी ब्लॅक पॅन्ट घातली आणि चला तर शाळेत आपण त्याला घेऊन जाऊया। तर आमच्या एकदम जवळच शाळा असल्यामुळे एकदम वॉकिंग डिस्टन्समध्ये ती शाळा आहे आणि इथं हे शाळेमध्ये इतके सुंदर सुंदर मुलं सजून आलेले, रेड ड्रेस घालून आलेले आणि गर्ल्स तर खूपच सुंदर दिसत होत्या। आणि आता मी शाळेतून सोडून आल्यावर इथे मी स्वयंपाक करायला लागलेली आहे आणि आता मी इथं आमटी बनवणार आहे। तर अख्ख्या मसूरची आमटी आहे आणि मला ती फार आवडते, तर इथं मी फोडणी बनवून घेतली आहे आणि सकाळीच मी अख्खी मसूर सोक करायला ठेवलेली पाण्यामध्ये। तर हिला मी मस्त अशी घट्टसर करणार आहे आणि त्याबरोबर मी आज एक स्पेशल अशी मस्त पेरूची चटणी बनवणार आहे। आणि आता माझ्याजवळ इथे मस्त कैरी देखील अवेलेबल आहे आणि जेव्हा आमटी छान शिजल्यानंतर ती उकळी येताना तिच्यामध्ये थोडीशी 2-4 फोड कैरीची टाकली तर आमटीची चव खूप सुंदर होते। आणि इथं मी पेरूची चटणी करायला घेत आहे आणि जर तुम्हाला माझी ही पेरूची चटणी बघायची असेल पूर्ण रेसिपी, तर नक्कीच हा व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर माझ्या टाकणार आहे, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा। आणि खरंच इतकी टेस्टी चटणी होते की ज्याला जसं की डाळ भात म्हणा, खिचडी म्हणा, ज्याला कमी खायचं असेल तरी तो 2 घास जास्तच खाणार। तर इतकी ही चटपटीत गोड आंबट अशी चटणी होते। तर आता इथे अंशी देखील यायची तयारी झालेली आहे, तर तो 1:45-2 पर्यंत घरी येतो आणि घ्यायला माझे सासरे जातात। आता मी जाणार नाही कारण की माझ्यावर भरपूर काम आहे। आता इथं ही चटणी तयार झालेली आहे आणि तिला मस्त मी फोडणीचा छान हे देते आणि फोडणी दिल्यावर खरं ही चटणी खूप चटपटीत होते। आणि रोज तो जायला नाटक करतो, म्हणून आता मला त्याला सोडवायला जावं लागतं आणि इथं माझे सासरे त्याला घेऊन आलेले आहे। माझा छोटा सॅन्टा घरी आलेला आहे। आईचा मेथीचा लाडू बनवायचा प्लॅन आहे, म्हणून आई खारका फोडत बसलेल्या आहे। तर तुम्हाला मेथीच्या लाडूचा देखील मी व्हिडिओ लवकरच सेंड करेन। आणि आता तुम्हाला मी दाखवते की त्याच्या शाळेमध्ये अशा पद्धतीचा फोटोशूट टीचरनी केला। तर नक्की माझे असेच व्हिडिओ पाहत राहा। ओके, बाय, टेक केअर।